आपण याच्या आधीच्या मोबाईलमध्ये ऐकलं होता श्लोक ऐकलेला तो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं स्मृत्याम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर त्या श्लोकांचा अर्थ पण ऐकला होता की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म बळावू लागतो तेव्हा मी स्वतःला जन्म झालो असं श्रीकृष्ण अर्जुनाला बोलला. कारण की जेवढे म्हणून धर्म आहे तेवढे सर्वांचे प्रत्येक युगात रक्षण करावे आणि अधर्माचा पराभव करून धर्म संस्थापित करावा. त्यासाठी मला रूप धारण करावंच लागतं, अवतार घ्यावा लागतो असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हटलं. तर आता त्याच्या पुढच्या आपण काही श्लोक आणि त्या 30 होव्या आरंभ करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र दिव्यनाथ ज्ञानराजा सुपात्र मया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरा. ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तस्तेव भजाम्यहम् मम वर्तमानानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. एरवी तरी पाही ये जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्यजात सकळं हे स्वभावता भजनशील पजाहले असे केवळ माझा ठाई. परिणाने बिन नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिली आणि तत्वा म्हणून अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेवती. देवी देव म्हणती अचल जाते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतविषय संभ्रम विवंचते. कालक्षंतान कर्माणां सिद्धिरन्धयः देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवता अंतरे उपासिती. तेथ जे जे अपेक्षित ते तेसेचे पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो. वाचून देत घेते अनिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्माची फळ सूचक मनुष्य लोकी. जैसे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनन निपिजे. का पाहिजे तेची देखीजे दर्पाना धरे ना तरी कडे तळवटी जैसे आपणाशी बोलू किरती. पडी साधू होऊन उठी निमत योगे तैसा समजते या भजना मी साक्षी तू पै अर्जुना. एथ प्रतिफळे भावना आपुलाली चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशाः. तस्य कर्तारमभिमं विद्यकर्तारमव्ययम्. आता याची परी जाण चारी आहे ती हे वर्ण सृजले म्या गुण कर्मभोगे. जे प्रकृतीची आधारे गुणाचे व्यभिचारे कर्म तदनुसारे विवंचले. एत एकची हे धनुष्यपाणी परी झाले वाच उवारणे. ऐसे गुणकर्मी कडसनी केली सहजे म्हणून आई ते पार्था हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वता याची लागी नामां कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. इति मां यो अभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हे मजच्छिस्तव झाले तरी म्या नाही केले ऐसे जेने जाणथेले तो सुटलागा. एवं नात्वा कृतं कर्म पूर्वेऽपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वे पूर्वतरं कृतम्.
मागील मोक्ष जे होते तीही ऐशी याची जाणून माते. कर्म केली समजते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली दुगवतीची पेरली. तैशी कर्मेशी परी तया झाली मोक्ष हेतू. येत आणि काही अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आपुली चाल सज्ञाना योग्य नोहे, की कर्म किम कर्मेति पव्यप्यत्र मोहिताः. तत ते कर्म प्रवक्ष्यामि यजनात्वा मोक्षसे शुभात. कर्म म्हणजे ते कवन अथवा अकर्म काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण कोणी ठेले. जैसे काकुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्यांचेही देखणे संशय घाली. तैसे निष्कर्म तैचे निभ्रमे, इवन सिजता हाती कर्मे. जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकता, वांचुनी मूर्खाची गोठी कायसी. येत मोहलेगा वरांतदर्शी, म्हणून आता त्याची परीसे सांगेन तुझं. कर्मणोऽपि बोद्धव्यं च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मो न गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे. ते सम्यक आधी जाणावे लागे हेत. मग वर्णाश्रमाशी उचित, जे विशेष कर्म विहित. तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिते, तेही बुजावे स्वरूपे. एतुली नेत काही न गुपे आपेसेची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. परी ते असो ऐके छिन्न प्राप्ताचे गा. कर्मण्य कर्मयः पश्येत कर्मणीच कर्मयः. सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्ताः कृसंत कर्मकु. जो सकळ कर्मी वर्तता, देखा आपुली निष्कर्मता. कर्मसंगे निराशता फळाचिया, आणि कर्तव्य ते लागी ज्या दुसरे नाही जगी. ऐसिया निष्कर्मते तरी सांगी बोधला असे. परिक्रिया कला कुवागवा, आचरतू दिसे भरवा. तरी तोही चिन्नी जाणावा ज्ञानी आगा. जैसे का जळापाशी उभे ठाके, तो जरी आपणपी जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जोरिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे. तेची साचोकारे जो पाहे लागे, तव रुख म्हणे अशळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाने. मग आपण पे जो जाणे निष्कर्म ऐसा. आणि उदाव असता चैनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे. तैसे निष्कर्मत्व गाणे कर्मची असी असता. तो मनुष्यासारिखा तरी आवळे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. ते न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. न भोगिता भोगले भोगे जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला आगेची तो. आता आपण या माऊलींच्या प्राकृत भाषेतील ओव्यांचा आणि भगवद्गीतेतल्या श्लोकांचा मराठीत अर्थ बघूया. तर जे असे मला भसतात त्यांना तसाच मीही भसतो, तसेच फळ देतो. हे पारखा, मनुष्य मात्र सर्व प्रकारांनी स्वभावतः माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात. दुसरे असे पहा, जे अशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहे तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेद बुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी ते अनेक तत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहेत तेथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असा भेद करतात. कर्मफलाची इच्छा करणारे
या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. कर्मापासून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्यापासून दुसरे उत्पन्नच होत नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच त्यात दिसते, किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे डोंगरांच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणांनी प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे, जेथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. गुणकर्मानुसार मी 4 वर्णाचे लोक निर्माण केले. या कर्माचा जरी मी हा करता आहे, तरी मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण. आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की ब्राह्मणादी जे 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुसाराने उत्पन्न केले आहेत, कारण की निरनिराळे स्वभाव, धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4 वर्णांच्या कर्माची मी योजना केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मामुळे केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची अवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. कर्म मला बंधन करीत नाही. कर्मफलाविषयी माझी आसक्ती नाही. मला अशा प्रकारे जो जाणतो तो कर्मापासून बंधन पावत नाही. म्हणजे मी अकर्ता आत्मरूप आहे असा जो मला जाणतो तो कर्मापासून बंधन पावत नाही. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेलं नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. अशा प्रकारे मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केले, म्हणून पूर्वीच्यांनी जनकादिकांनी परंपरागत केलेले कर्मच तूही कर. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षू होऊन गेले त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्माचे आचरण केले, परंतु भाजलेले बी जर पेरले तर उगवत नाही. त्याप्रमाणे ही कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधातून सोडवण्याला तीच कारण झाली. या बाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषास देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. कर्म कोणते आणि अकर्म कोणते याविषयी संबंधी शहाण्या पुरुषांनी भ्रम पडतो. जे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. हे कर्म मी तुला सांगतो. कर्म कशाला म्हणावं अथवा अकर्माचं लक्षण काय याचा विचार करता चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसत असल्यामुळे परीक्षकांच्याही नजरेला संशयात घालते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे अंगी सामर्थ्य असलेले पुरुष देखील आम्ही निष्कर्म स्थितीत पोहोचलेलो आहोत या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. या बाबतीत चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खाची कथा काय. म्हणून आता तीच गोष्ट कर्माकर्म विवेक तुला सांगतो. ऐक. कर्म सामान्य भूतभावोद्भवकर म्हणजे काय हे जाणले पाहिजे. कर्म म्हणजे काय हे जाणले पाहिजे. विकर्म, विशेष कर्म, विहित कर्म म्हणजे काय हेही जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे अकर्म, निषिद्ध कर्म जाणले पाहिजे, कारण कर्माची गती गहन आहे. तर ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदांत सांगितले आहे त्याचे देखील त्याच्या उपयुक्तेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्यांचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहज कर्म करीत असला तरी त्यात गुंतत कर्माने बद्ध होत नाही. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे.
पण अर्जुना ते राहू दे. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान योगी व सर्व कर्म करता जाणावा. सर्व कर्माचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर कर्म करीत असता त्याच्या फलाची आशा जो धरीत नाही आणि कर्तव्य करणाऱ्याला जगात आपल्याखेरीज दुसरेपणाने काहीच नाही अशा निष्कर्मतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो, तरी जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावा. ज्याप्रमाणे जो पाण्याशी उभा राहिलेला असतो तरी आपण तो पाण्यात आहोत असे पाहत असतो, तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत, पाण्यात नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चाललेली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण करीत असता पण ते कर्माचरण उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कार्यरहित आहोत हे तो जाणतो आणि सूर्य उदय आणि अस्त पावतो त्या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपली नैष्कर्म्य जाणतो. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यास सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्याचे सामान्य गुण नसते. त्याने विश्व पाहिले नसताही ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व योग्य वस्तूचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहे. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो. अशाप्रमाणे आज दिनांक 25 एप्रिलचा